काय असतं ट्रिगर म्हणजे? चला बोला पटपट. ट्रिगर म्हणजे काय असतं? श्याम सांग, ट्रिगर म्हणजे काय असतं? आज चक्क सुशांत लेक्चर करतोय माझं खूप दिवसांनी, हो की नाही? खूप दिवसांनी करतोय, बरोबर की नाही सुशांत? अहो डिस्प्ले केलेला मॅडम मोबाईलचा. हा हा हा, काही खरंच तर. मी स्टेटस बघते, विवेकचे स्टेटस बघते, मी यशचे स्टेटस बघते, दोघं पण माझ्या व्हॉट्सअपला आहेत. मी त्यात मला तू पण दिसतोस, बरोबर की नाही विवेक? हो की नाही विवेक? बरोबर बोलतेय का मी? येस मॅम. काय सुशांत, खोटं बोलतो हो की नाही? अहो नाही, खरंच टाकलाय. विवेकला पण विचारा. मी विचारले विवेकला आता, त्याने सांगितलं हो म्हणून. नाही अहो, डिस्प्ले केलेला विचारा त्याला. हो का, विवेक डिस्प्ले केला होता त्याचा? किती दिक्कत म्हणजे थर्ड इयरचा एका मुलीचा पण केला होता डिस्प्ले. तर तिने लगेच 1-2 दिवसात तिने काल माझं लेक्चर पण केलं. तिने मला कधी फोन केला होता? अहो हा, भेटतच नव्हतं, मुंबईवरनं मागवलं. किती खोटं बोलतो सारे. अहो नाही, भावाला विचारा, भावाचा मोबाईल शॉपिंग मध्ये प्रशांत देवकर. बरं, ठीक आहे, चालते. वत्सल सांग, ट्रिगर म्हणजे काय? सांग चल, ट्रिगर म्हणजे काय? सांग ना, आता मोबाईल आहे ना तुझ्याकडे, सर्च करून सांग. तेवढं ते येतच ना तुला, का नाही येत? अरे सांग की सुशांत, किती टाइमपास करतोय? सांग पटकन चल. सोहन सांग, ट्रिगर काय असतं? सांग, ट्रिगर काय असतं? काय माहितीये ट्रिगर म्हणजे काय असेल? ऐकलं तर असेलच ना? Trigger means a data. A database trigger is procedural code that is automatically executed in response to certain events or a particular table or view in a database. मला ना कळालंच नाही काय म्हणालंस ते. एका शॉर्ट वाक्यात सांग, ट्रिगर काय असतं? शॉर्ट मध्ये, एका लाईन मध्ये सांग. Ma'am, a certain event on a particular table or a view in database. म्हणजे एक इव्हेंट आहे, बरोबर? एखाद्या पर्टिक्युलर टेबलवरती किंवा डेटाबेसवरती, बरोबर? आणि स्टोअर प्रोसिजर काय असते? स्टोअर प्रोसिजर पण आपण बघितली. काय असते स्टोअर प्रोसिजर? काय असते स्टोअर प्रोसिजर? सांग. स्टोअर प्रोसिजर आपण बघितलेली आहे, ट्रिगर आपण बघितलेली नाही. ठीक आहे, मी मान्य करते. स्टोअर प्रोसिजर आपण बघितली आहे. आपण PLSQL ब्लॉक सुद्धा बघितला. PLSQL ब्लॉक काय असतो? सांग, काय असतो PLSQL ब्लॉक? सांग ना. चला आपण बघूया ट्रिगर्स. ट्रिगर्स काय असतो? स्क्रीन शेअर करते. दिसते सगळ्यांना स्क्रीन? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? अरे हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा ना. दिसते का दिसते स्क्रीन? मॅम. हा, ठीक आहे. तर ट्रिगर्स काय असतो बघा. A trigger is a stored procedure in a database which is automatically invoked whenever a special event in a database occur. ट्रिगर काय आहे? एक स्टोअर प्रोसिजर आहे.
स्टोअर प्रोसिजर आहे जी डेटाबेसमध्ये स्टोअर केलेली आहे ती काय होते, जेव्हा एखाद्या डेटाबेस मधला स्पेशल इव्हेंट ऑकर होतो तेव्हा ती ऑटोमॅटिकली कॉल केली जाते, ऑटोमॅटिकली इन्व्होक होते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, अ ट्रिगर कॅन बी इन्व्होक व्हेन अ रो इज इन्सर्टेड इन टू अ स्पेसिफाईड टेबल और व्हेन सर्टन टेबल कॉलम्स आर बी अपडेटेड. म्हणजे काय लिहिले बघा, कधी स्टोअर प्रोसिजर तुमची इन्व्होक होणार आहे की तुम्ही काय केलं, एखाद्या टेबलमध्ये रो इन्सर्ट केली किंवा एखाद्या कॉलम मध्ये काहीतरी अपडेट केलं तर तुमचा ट्रिगर काय होणार आहे, अकर होणार आहे किंवा तो फायर केला जाणार आहे. ठीक आहे. तर त्याचा सिंटॅक्स बघा काय आहे ट्रिगरचा. क्रिएट और रिप्लेस ट्रिगर इन ब्रॅकेट ट्रिगर नेम बिफोर, आफ्टर, इन्स्टेड ऑफ. हे काय आहेत, ट्रिगर्सचे टायमिंग्स आहेत. त्याच्यानंतर इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे सगळे इव्हेंट आहेत. म्हणजे तुमच्या ज्या इन्सर्ट, अपडेट, डिलीट कमांड आहेत त्या तुमच्या इव्हेंट म्हणून ऍज अ इव्हेंट म्हणून ट्रिगरमध्ये कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर ऑन नेम ऑफ अंडरलाईन ऑब्जेक्ट्स फॉर इच रो म्हणजे त्याच्यामध्ये रो लेवल द्यायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर वेन कंडिशन फॉर ट्रिगर टू गेट एक्झिक्युटेड. त्याच्यानंतर डिक्लेअर, बिगिन, एक्सेप्शन, एंड. हा जो खालचा सिंटॅक्स आहे डिक्लेअर, बिगिन, एक्सेप्शन आणि एंड हा आपण PL/SQL ब्लॉक मध्ये बघितला होता, हा आपण स्टोअर प्रोसिजर मध्ये सुद्धा बघितला होता. फक्त वरचा जो फॉर्मॅट आहे तो फक्त वेगळा आहे. बाकी खाली तुम्ही जसा स्टोअर प्रोसिजरला जसा PL/SQL ब्लॉकला यूज केला होता तसाच सेम सिंटॅक्स तुम्हाला इथे आहे. आधी डिक्लेरेशन करायचं, त्याच्यानंतर एक्झिक्युशनचा पार्ट लिहायचा. एक्झिक्युशनच्या पार्टमध्ये जर काही एक्सेप्शन असतील तर ते खाली हँडल करायचे आणि इथे तो एंड करायचा. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशन बघा, वरती आपण जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये क्रिएट ट्रिगर नेम. आता ट्रिगर नेम काय आहे, क्रिएट ऑर रिप्लेस अन एक्झिस्टिंग ट्रिगर विथ द ट्रिगर नेम. जर तुमचा नवीन ट्रिगर क्रिएट करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण तुमचा जो ऑलरेडी क्रिएटेड ट्रिगर आहे तो तुम्हाला रिप्लेस करायचा असेल, रिमूव्ह करून त्याच्या जागी नवीन ट्रिगर तुम्हाला हे करायचं असेल, रिप्लेस करायचं असेल, लिहायचं असेल, स्टोअर करायचं असेल तर तुम्ही तिथे तो करू शकता युजिंग रिप्लेस कीवर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिफोर आणि आफ्टर. जे टायमिंग दिलेलं आहे इथं ट्रिगरचं टायमिंग आहे बिफोर आणि आफ्टर. दिस स्पेसिफाईज व्हेन द ट्रिगर विल बी एक्झिक्युटेड. हे काय करतं, हे काय स्पेसिफाय करतं की तुमचा ट्रिगर कधी तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे, बिफोर रो इन्सर्शन किंवा आफ्टर रो इन्सर्शन किंवा बिफोर कॉलम अपडेशन और आफ्टर कॉलम अपडेशन. हे काय झालं, त्याचं टायमिंग झालं. तुम्हाला कधी एक्झिक्यूट करायचं ट्रिगर हे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. इन्सर्ट, अपडेट, डिलीट काय आहे, तुमचे इव्हेंट आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, DML ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. DML म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. म्हणजे तुम्हाला जर डेटा एडिट करायचा असेल, डेटामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथे ते ऑपरेशन थ्रू, DML ऑपरेशन थ्रू देऊ शकता. इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट लक्षात ठेवायचं. DML ऑपरेशन्स, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट आणि अजून एक असतं सिलेक्शन. हे इथे घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर ऑन टेबल नेम. आता टेबल नेम म्हणजे काय की कुठल्या टेबलवरती तुम्हाला हा ट्रिगर परफॉर्म करायचा आहे, कुठल्या ट्रिगरवर, कुठल्या टेबलवरती, कुठल्या टेबलवरती तुम्ही जेव्हा रो इन्सर्ट कराल, जेव्हा तुम्ही कॉलम अपडेट कराल, कॉलम डिलीट कराल, इन्सर्ट कराल, कॉलम नवीन ऍड कराल, या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तर त्या कुठल्या टेबलवरती तुम्हाला ते परफॉर्म करायचं आहे. इथे बघा नेम ऑफ अंडरलाईन ऑब्जेक्ट. नेम ऑफ अंडरलाईन ऑब्जेक्ट म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या टेबलचं नाव द्यायचं आहे. टेबलचं नाव म्हणजे काय की हा ट्रिगर कुठल्या टेबल्सला असोसिएट आहे किंवा कुठल्या टेबलला तुम्ही तो रिलेट करणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फॉर इच रो. आता फॉर इच रो मध्ये काय लिहिले बघा, दिस स्पेसिफाईज अ रो लेवल ट्रिगर दॅट इज द ट्रिगर विल बी एक्झिक्युटेड फॉर इच रो बिंग अफेक्टेड. काय लिहिले, रो लेवल ट्रिगर फॉर इच रो म्हणजे काय की जेवढे केवढे तुमच्या टेबलमध्ये रोज असतील तेवढ्या प्रत्येक रोला, जेव्हा प्रत्येक रो तुमची अफेक्ट होईल किंवा तुम्ही प्रत्येक रो मध्ये काही ऑपरेशन परफॉर्म कराल जसं की इन्सर्शन, अपडेशन, डिलिशन, कुठलंही ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तुमची रो अफेक्ट होणार आहे, तेव्हा प्रत्येक रोच्या अफेक्शनला तुम्हाला तो ट्रिगर फायर करायचा आहे. प्रत्येक रोच्या लेवलला तुम्हाला तो ट्रिगर फायर करायचा आहे. याच्यासाठी इथे फॉर इच रो असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. जसं की इथे लिहिलंय बघा, द ट्रिगर विल बी एक्झिक्युटेड फॉर इच रो बिंग अफेक्टेड. इच रो ट्रिगर विल बी एक्झिक्युटेड म्हणजे काय, जेव्हा प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या
याच्यावरती इव्हेंट परफॉर्म कराल, तुमच्या रो वरती किंवा तुमच्या टेबलवरती इव्हेंट परफॉर्म कराल, तेव्हा प्रत्येक रोला तुमचा तो ट्रिगर एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा ट्रिगर बॉडी. जसं की हा खालचा पार्ट आहे, डिक्लेरेशन, बिगिन, एक्सेप्शन, हा जो पार्ट आहे त्याला ट्रिगर बॉडी म्हटलं जातं. ट्रिगर बॉडी मध्ये काय, दिस प्रोव्हाइड्स द ऑपरेशन टू बी परफॉर्म ॲज ट्रिगर इज फायर. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ट्रिगर फायर कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला काय ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, काय डिक्लेरेशन करायचंय, काय एक्झिक्युशनचा पार्ट लिहायचा आहे, किंवा एक्झिक्युशनच्या पार्ट मध्ये जर काही एक्सेप्शन्स आल्या तर त्या एक्सेप्शन हँडल करण्यासाठी तुम्ही एक्सेप्शन लेवल, एक्सेप्शन हँडलिंग पार्ट लिहिलेला आहे. तो पार्ट मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, काय ऑपरेशन परफॉर्म करायचे हे तुम्हाला त्या ट्रिगर बॉडी मध्ये लिहायचं आहे. हा जो सिंटॅक्स आहे, डिक्लेअर, बिगिन, एक्सेप्शन आणि हे एंड, हा एक्सेप्शन, हा जो सिंटॅक्स आहे हा PL/SQL ब्लॉक, स्टोअर्ड प्रोसिजर आणि ट्रिगर साठी कॉमन आहे, सेम आहे. फक्त वरच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या क्रिएट नंतर ट्रिगरचं टायमिंग आहे, इव्हेंट आहे, रो लेवल्स आहेत, त्याच्यानंतर कंडिशनल क्लॉजेस आहेत, या सगळ्या गोष्टी फक्त चेंज होत आहेत. बाकी खालचा पार्ट तुमचा जो ट्रिगर बॉडीचा पार्ट आहे तो पार्ट PL/SQL ब्लॉक, स्टोअर प्रोसिजर आणि ट्रिगर साठी सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता एक्झाम्पल बघा, ट्रिगरचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा. क्रिएट ऑर रिप्लेस ट्रिगर चेक एज. चेक एज हे ट्रिगर मी फायर केलेलं आहे, त्याचं नाव आहे चेक एज. बिफोर म्हणजे काय, जेव्हा मी इन्सर्शन करायच्या आधी किंवा मला कुठलाही एक्झिक्युशन परफॉर्म करायच्या आधी मला ते ट्रिगर फायर करायचं आहे. त्याच्यानंतर इन्सर्ट ऑर अपडेट ऑन स्टुडंट. जेव्हा इन्सर्शन करेल आणि जेव्हा मी अपडेशन करेल तेव्हा माझा हा ट्रिगर स्टुडंट टेबलवरती फायर झाला पाहिजे. बरोबर दिसतंय तुम्हाला इथे. स्टुडंट हा टेबलचं नाव आहे, तुमच्या टेबलचं नाव आहे स्टुडंट. मग इथे काय करायचं आहे, चेक एज नावाचा माझा जो ट्रिगर आहे, बिफोर इन्सर्शन आणि अपडेशन माझा तो ट्रिगर स्टुडंट टेबलवरती फायर करायचा आहे फॉर इच रो. जेव्हा केव्हा माझी प्रत्येक रो इन्सर्ट होईल, प्रत्येक रो अपडेट होईल, तेव्हा मला हा ट्रिगर फायर करायचा आहे. आता त्याच्यामध्ये बिगिन मध्ये त्यांनी काय लिहिलंय बघा, त्यांनी आता डिक्लेरेशनचा पार्ट इथे दिलेला नाहीये, डिक्लेअर कुठलाही व्हेरिएबल केलेला नाही, त्यांनी डायरेक्ट काय केलं, एक्झिक्युशनचा पार्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर बिगिन मध्ये त्यांनी काय लिहिले बघा, इफ ची कंडिशन न्यू डॉट एज ग्रेटर दॅन 30, देन रेज ऍप्लिकेशन एरर, एज शुड नॉट बी ग्रेटर दॅन 30, एंड इफ आणि एंड. इथे त्यांनी काय केलंय, बिगिन मध्ये जर तुम्ही जे एंटर केलेलं एज आहे ते ग्रेटर दॅन 30 असेल तर तुम्हाला एक एरर मेसेज डिस्प्ले होईल, एज शुड नॉट बी ग्रेटर दॅन 30. ठीक आहे. ही झाली तुमची ट्रिगरची बॉडी आणि त्याच्यानंतर एंड. आता जेव्हा तुम्ही हा ट्रिगर फायर कराल तेव्हा हा ट्रिगर कधी फायर होईल, जेव्हा तुम्ही इन्सर्शन अपडेशन कराल स्टुडंट टेबलवरती, त्याच्या आधी काय केलं जाईल, तुमचा एज नावाचा जो फॅक्टर आहे किंवा एज नावाचा जो कॉलम आहे तो आधी चेक केला जाईल की तो एज नावाचा कॉलम हा ग्रेटर दॅन 30 आहे का. जर असेल तर तो त्या गोष्टी तो किंवा ते एज किंवा ती रो तो इन्सर्ट करणार नाही, तो तुम्हाला एरर मेसेज देईल, एज शुड नॉट बी ग्रेटर दॅन 30. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. ट्रिगर कसा फायर करायचा, ट्रिगर क्रिएट कसा करायचा, प्रत्येक रोचं आणि प्रत्येक लाईनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला माहितीये ट्रिगर बॉडी ही सेम आहे, फक्त वरच्या ज्या गोष्टी आहेत, क्रिएट ऑर रिप्लेस ट्रिगर, त्याच्यानंतर बिफोर, आफ्टर, त्याच्यानंतर त्याचे जे इव्हेंट्स आहेत, इन्सर्ट, अपडेट, डिलीट फॉर इच रो, त्याच्यानंतर जी कंडिशन असेल, टेबलचं नाव असेल आणि त्याच्यानंतर तुमच्या ट्रिगरची बॉडी असेल, या गोष्टी तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. तुम्हाला क्वेश्चन विचारताना असा विचारला जाईल, एक्सप्लेन ट्रिगर किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन ट्रिगर. जेवढं केवढं मी या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे तेवढं सगळं मला त्या अँसर्सच्या खाली हवं आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या ट्रिगर्सचं एक्सप्लेनेशन येईल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं सिंटॅक्सचं एक्सप्लेनेशन येईल, त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल येईल, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स येतील. त्याचे 3 टाइप्स आहेत. आता 3 टाइप्स कुठले कुठले आहेत बघा, आता आपण त्याच्या खाली टाइप्स बघूया. आता ट्रिगर्स मध्ये टाइप्स बघा काय काय आहे. पहिला आहे लो लेवल ट्रिगर्स, त्याच्यानंतर आहे इव्हेंट ट्रिगर्स आणि टायमिंग ट्रिगर्स. या आपल्याला चॅप्टर मध्ये फक्त टाइप्स बरोबर टाइप्स पर्यंत आपल्याला फक्त बघायचं आहे, त्याच्या पुढे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं नाही. आता त्याच्यामध्ये टाइप्स कुठले कुठले आहेत, लेवल ट्रिगर. आता लेवल ट्रिगर मध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत. त्याच्यानंतर आहे इव्हेंट ट्रिगर. आता इव्हेंट ट्रिगर मध्ये आपण बघितलं इन्सर्शन, अपडेशन आणि डिलिशन. आता इन्सर्शन, अपडेशन, डिलिशन मध्ये काय येणार आहे,
DDL कमांड्स येणार आहे, DML कमांड्स येणार आहेत आणि डेटाबेस इव्हेंट ट्रिगर्स येणार आहे. त्याच्यानंतर आहे टायमिंग ट्रिगर. जे गोष्टी आपण आपल्या सिंटॅक्स मध्ये यूज केलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्याला टाइप्स मध्ये बघायच्या आहेत. मग लेबल ट्रिगर, त्याच्यानंतर इव्हेंट ट्रिगर आणि टायमिंग ट्रिगर. टायमिंग ट्रिगर मध्ये काय असणार आहे तर बिफोर किंवा आफ्टर दोनच टाइप्स असणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर इव्हेंट मध्ये असणार आहेत आपल्या DDL, DML, DCL कमांड्स आणि डेटाबेस इव्हेंट ट्रिगर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट, त्याच्यानंतर आहे लेवल ट्रिगर. तर लेवल ट्रिगर मध्ये स्टेटमेंट लेवल आणि रो लेवल ट्रिगर्स असतात. ठीक आहे. आता पहिल्या टाइप्स आपण बघूया लेवल ट्रिगर कुठला आहे. आता लेवल ट्रिगर मध्ये बघा देर आर 2 डिफरंट टाइप ऑफ लेवल ट्रिगर्स. दे आर रो लेवल ट्रिगर्स आणि स्टेटमेंट लेवल ट्रिगर्स. आता रो लेवल ट्रिगर्स मध्ये काय आहे बघा, इट फायर्स फॉर एव्हरी रेकॉर्ड that got affected with the execution of DML statements like insert, update, delete, etc. It always uses a for each row clause in a triggering statement. जसं आपण इथे वरती बघितलं होतं, हे जे स्टेटमेंट आहे याला आपण काय म्हणतोय, लेवल ट्रिगर. लेवल ट्रिगर हे दिसतंय तुम्हाला, फॉर इच रो याला म्हटलं जाते आपलं लेवल ट्रिगर. रो लेवल ट्रिगर म्हणजे काय की जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा टेबलवरती इन्सर्शन कराल, अपडेशन कराल, डिलिशन कराल, DML स्टेटमेंट एक्झिक्युशन कराल, तेव्हा तेव्हा हा ट्रिगर तुमचा फायर होणार आहे. त्याच्यासाठी आपण स्टेटमेंट यूज करतो फॉर इच रो. दिसतंय सगळ्यांना, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. पहिला टाइप आहे आपला लेवल ट्रिगर, त्याच्यामधला सब पॉइंट आहे रो लेवल ट्रिगर. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट लेवल ट्रिगर. आता स्टेटमेंट लेवल ट्रिगर मध्ये काय बघा, इट फायर वन्स फॉर इच स्टेटमेंट दॅट इज एक्झिक्युटेड. काय म्हटलेलं आहे की हा कधी फायर होतो, स्टेटमेंट लेवल ट्रिगर हा फक्त एकदाच फायर होतो जेव्हा प्रत्येक स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो. काय लिहिले, इट फायर्स वन्स फॉर इच स्टेटमेंट दॅट इज एक्झिक्युटेड. एकदाच फायर होतो, जेवढे केवढे तुमचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार असतील ट्रिगर्स मध्ये त्या सगळ्या स्टेटमेंटसाठी तो एकदाच फायर केला जातो. याला म्हटलं जातं स्टेटमेंट लेवल ट्रिगर्स. रो लेवल मध्ये तसं नाहीये, प्रत्येक वेळेसच्या इन्सर्शन, अपडेशन आणि डिलिशनच्या वेळेस तो प्रत्येक वेळेस काय होणार, प्रत्येक रोला तो फायर होणार आहे. हे झालं रो लेवल ट्रिगर आणि स्टेटमेंट लेवल ट्रिगर. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? अरे हो म्हणा, नाही म्हणा, मला तरी कळू दे समजलं की नाही समजलं तुम्हाला. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस मॅम. ओके. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आपला आहे इव्हेंट ट्रिगर. आता इव्हेंट ट्रिगर मध्ये आपला असणार आहे DDL इव्हेंट्स, DML इव्हेंट्स आणि डेटाबेस इव्हेंट ट्रिगर्स. आता DDL मध्ये आपल्या कुठल्या कुठल्या स्टेटमेंट्स येतात मला सांगा, सांग सुशांत. DDL मध्ये कुठले कुठले स्टेटमेंट्स येतात? DDL चा फुल फॉर्म सांग. डाटा डेफिनेशन लँग्वेज. हा, काय असतं त्याच्यामध्ये, काय असतं त्याच्यामध्ये डाटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये सांग. क्रिएट, अल्टर आणि ड्रॉप. क्रिएट, अल्टर आणि ड्रॉप. बरं ठीक आहे, चला अल्टरचा सिंटॅक्स सांग मला. सांग, अल्टरचा सिंटॅक्स सांग. दर्शन सोनावणे आहे का? दर्शन सोनावले आहे का? आहे का दर्शन? श्रुती सांग, अल्टरचा सिंटॅक्स काय असतो? श्रुती काय अल्टरचा सिंटॅक्स सांग. चल श्रुती, ऐकायला येतोय माझा आवाज? सांग, अल्टरचा सिंटॅक्स सांग मला. चल, त्याच्यानंतर मी सुशांतला सुद्धा विचारणार आहे. सुशांत, ड्रॉपचा सिंटॅक्स सुशांत सांगेल, श्रुती सांगेल अल्टरचा सिंटॅक्स. सांग अल्टरचा सिंटॅक्स श्रुती.
मी दूध प्यायला गेलेले. सांग श्रुती श्रुती अल्टरचा अल्टरचा अल्टर टेबल टेबल अंडरस्कोर हा. नेम हम्म. ॲड कॉलम अंडरस्कोर नेम डाटा टाईप. अल्टर टेबल टेबल नेम पुढे. ॲड अ कॉलम अंडरस्कोर नेम डाटा टाईप. ओके, मग अल्टर टेबल ही कमांड कशासाठी यूज केली जाते? काय वाटतं तुला सिंटॅक्स बघून कशासाठी यूज केली जात असेल अल्टर टेबल कमांड? सांग श्रुती, अल्टर टेबल ही कमांड कशासाठी यूज केली जाते? डेटा डेफिनेशन लँग्वेजचा अर्थ काय होतो? डेफिनेशन लँग्वेजचा अर्थ काय होतो? काय कशासाठी असतील ह्या डेफिनेशन लँग्वेज सिंटॅक्स? कशासाठी असतात डेफिनेशन लँग्वेजेस किंवा या कमांड क्रिएट, अल्टर, ड्रॉप या कमांड कशासाठी असतात? सांग सुशांत. सांग श्रुती, अल्टर टेबल ही कमांड कशासाठी यूज केली जाते? मॅम अल्टर टेबल ॲड डिलीट ड्रॉप करायला आणि मॉडिफाय करायला एक्झिस्टिंग टेबल. मी ऑलरेडी टेबल क्रिएट केलेला आहे आणि मला काय करायचंय, ऑलरेडी टेबल क्रिएट केलेला आहे आणि परत माझ्या लक्षात आलं की मी 4 कॉलम ऍड केले पण मला 5वा कॉलम पण ऍड करायचा होता. तर मी कुठली कमांड यूज करेन? बोल, मी कुठली कमांड यूज करेन? बोल श्रुती अगं. कशासाठी यूज केली जाते अल्टर टेबल कमांड? मानो अल्टर टेबल कमांड ही कशासाठी यूज केली जाते? माहितीये का तुम्हाला कशासाठी यूज केली जाते? मॅम टेबल मधला डेटा अल्टर किंवा मॉडिफाय करण्यासाठी. टेबल मधला डेटा अल्टर किंवा मॉडिफाय करण्यासाठी. जर का माझं ऑलरेडी टेबलचं स्ट्रक्चर क्रिएटेड आहे आणि ते टेबलचं स्ट्रक्चर मला एडिट करायचं असेल, जसं की मी आता सांगितलं की मला माझा 4 कॉलमचा टेबल आहे आणि मला 5वा कॉलम ऍड करायचा असेल तर मला काय करायला लागेल? पूर्ण टेबल डिलीट करून, पूर्ण टेबल स्ट्रक्चर डिलीट करून मला नवीन 5वा कॉलम ऍड करायला लागेल. पण हे जर तुम्हाला ड्रॉबॅक कमी करायचं असेल तर तुम्ही अल्टर टेबल ही कमांड यूज करता आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं जे आधीचं स्ट्रक्चर आहे त्या आधीचं स्ट्रक्चर ऍज इट इज ठेवलं जातं आणि अल्टर टेबल कमांडनी तुमचा कॉलम बिफोर किंवा आफ्टर कुठला कॉलम तुम्हाला हवा आहे या ठिकाणी तुमचा तो कॉलम ऍड केला जातो. सगळ्यात शेवटी हवाय, फ्रंटला हवाय, मध्ये हवाय, या गोष्टी सुद्धा तुम्ही त्या कमांड मध्ये देऊ शकता. याच्यासाठी आपण अल्टर टेबल कमांड ही यूज केली जाते. ठीक आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे तुमचं टेबलचं स्ट्रक्चर, तुमच्या डेटाबेसचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार करण्यासाठी डेटा डेफिनेशन लँग्वेज दिलेली आहे. डेफिनेशन म्हणजे काय? तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहायची आहे. टेबलमध्ये किती कॉलम्स असणार आहे, त्याचा काय डेटा टाईप असणार आहे, किती गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकताय, किती लेवल पर्यंत स्टोअर करू शकता, या सगळ्या गोष्टी डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये दिल्या जातात. एवढ्या साध्या गोष्टी तुम्हाला जर कळत नसतील तर तुमचा शून्य उपयोग आहे ओरॅकल आणि PHP शिकून. PHP मध्ये शिकला नाही तुम्ही? हे शिकलाय की नाही तुम्ही? डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, या गोष्टी जर क्लिअर नसतील तर तुम्ही 3rd इयरला प्रोजेक्ट करू शकत नाही. तुमची, माझं हे 1000 वेळा बोलून झालेलं आहे, तुमची 3rd इयरची ओरल ही फक्त आणि फक्त डेटाबेस वरती होते.
त्यांना काहीही घेणं देणं नसतं तुम्ही काय फ्रंट एंड तयार केलेला आहे किंवा काय तुम्ही ब्रॅकेट किती स्ट्रॉंग तयार केलेला आहे या गोष्टीवरती जास्त इम्पॉर्टन्स असतो. तुमची फायनल एक्झाम फायनल तुमची हे असेल किंवा तुम्ही आता मास्टर डिग्रीला जरी गेला तरी तुमची जी काही प्रोजेक्टची ओरल असेल ती प्रोजेक्टची ओरल ही फक्त आणि फक्त डेटाबेस वरती होते. तुमची ER डायग्राम किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही टेबलचं कनेक्शन किती स्ट्रॉंग केलेलं आहे, टेबलचा यूज किती स्ट्रॉंग केलेला आहे, या सगळ्या गोष्टीवरती तुमचं नॉलेज ठरतं. तुम्ही जरी इंटरव्ह्यूला गेला तरी तुम्हाला मोस्टली डेटाबेस विचारला जातो. फ्रंट एंडचं काम हे कसंही बघून करून गुगलवरनं टाईप करून गुगलवरनं कोड ऍज इट इज कॉपी करून होऊ शकतं. डेटाबेसचं काम तसं होऊ शकत नाही. डेटाबेसचं काम हे तुम्हाला समजून घेऊनच करायला लागतं. थर्ड इयरच्या मुलांना विचारा, त्यांचा आत्ताशी फ्रंट एंड तयार झालेला आहे. फायनल एक्झाम जुलैच्या लास्ट वीक मध्ये आहे. सगळ्यांचीच फायनल एक्झाम जुलैच्या लास्ट वीक मध्ये होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सगळे सबमिशन्स कंप्लीट करायचे आहे, तुमची फी कंप्लीट करायची आहे. फी व्यवस्थित भरून तुमची झाली नाही तर तुमचा एक्झाम फॉर्म भरून घेतला जाणार नाही. तुमची आधीची फर्स्ट इयरची सेकंड इयरची जेवढी फी राहिलेली असेल तेवढी कंप्लीट केल्याशिवाय तुम्ही सेकंड इयरचा एक्झाम फॉर्म भरू शकत नाही. हे कंपल्सरी सगळ्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. फर्स्ट इयरच्या मुलांना विचारा, त्यांचे एक्झाम फॉर्म भरून घेतलेले आहेत, त्यांना ऍटलिस्ट 10,000 रुपये, 5,000 रुपये, 8,000 रुपये कंपल्सरी भरायला लावलेले आहेत. तुम्हालाही तेच रूल आहेत. त्यामुळे तयारीनिशी राहा. तुमचे एक्झाम फॉर्म या 2 दिवसात तरी भरून घेतले जाणार असतील. तुम्हाला या 2 दिवसात कमीत कमी 8-9 हजार तरी भरावे लागतील कंपल्सरी. जरी तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना नाही पैसे भरले तरी तुम्हाला थर्ड इयरचं ऍडमिशन कंप्लीट करताना सेकंड इयरची पूर्ण फी कंप्लीट करून थर्ड इयरची फी भरावी लागणार आहे निम्मी. त्याच्याशिवाय तुमचं थर्ड इयरचं ऍडमिशन होणार नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण बघत होतो DDL ट्रिगर. आता DDL इव्हेंट ट्रिगर मध्ये आपण काय बघितलं, इट फायर्स व्हेन एक्झिक्युशन ऑफ एव्हरी DDL स्टेटमेंट दॅट इज क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट, डिलीट टेबल ही सुद्धा एक कमांड आहे. बरोबर, ड्रॉप टेबल ही कमांड आहे. या सगळ्या कमांड जेव्हा फायर होणार आहेत तेव्हा तुमचा हा DDL इव्हेंट ट्रिगर फायर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर DML इव्हेंट ट्रिगर मध्ये काय असणार आहे, जेव्हा केव्हा तुमचे DML स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील तेव्हा तेव्हा हा इव्हेंट तुमचा फायर होणार आहे. त्याच्यानंतर आहे डेटाबेस इव्हेंट ट्रिगर. आता डेटाबेस इव्हेंट ट्रिगर काय बघा, इट फायर्स विथ द एक्झिक्युशन ऑफ एव्हरी डेटाबेस ऑपरेशन विच कॅन बी लॉग ऑन, लॉग ऑफ, शट डाऊन और सर्व्हर एरर. म्हणजे काय की जेव्हा केव्हा तुमचे डेटाबेसचे ऑपरेशन जसं की लॉग इन, लॉग आउट, त्याच्यानंतर शटडाऊन, सर्व्हर एरर या सगळ्या गोष्टी जेव्हा एक्झिक्यूट होतील, या सगळ्या स्टेटमेंट जेव्हा एक्झिक्यूट होतील तेव्हा हा तुमचा जो ट्रिगर आहे तो फायर होणार आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड टायमिंग ट्रिगर. आता टायमिंग ट्रिगर मध्ये मी तुम्हाला सांगितलं बिफोर किंवा आफ्टर. काय सांगितलेलं आहे बिफोर मध्ये, काय सांगितलंय की जेव्हा तुमचा DML स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे त्याच्या आधी तुम्हाला ट्रिगर फायर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण बिफोर ट्रिगर यूज करतो. आणि आफ्टर एक्झिक्युशन तुम्हाला यूज करायचं असेल तर आफ्टर ट्रिगर यूज करतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का आजच्या ह्याच्यामध्ये? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस मॅम. ओके. आता यातले काही 1-2 पॉइंट राहिले असतील ते 1-2 पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे. एखाद दुसरा पॉइंट त्याच्यामधला राहिला असेल बऱ्यापैकी. आता ट्रिगर काय आहे, ट्रिगरचे टाइप्स काय आहेत, सिंटॅक्स काय आहे, ट्रिगर कसा एक्झिक्यूट करायचा, ट्रिगर कसा लिहायचा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज एक्सप्लेन करून सांगितल्या आहेत. ही जी डॉक्युमेंट आहे ती तुमच्या क्लासरूमला मी अटॅच करेन. व्यवस्थित वाचायची, व्यवस्थित समजून घ्यायची ट्रिगरची. तुम्हाला प्रॅक्टिकलच्या असाइनमेंटच्या लिस्टचा फोटो मी आज ग्रुपला पाठवून देईल किंवा माझ्या ह्याच्यामध्ये सोहन आहे, सोहनला पाठवून देईल. सोहन मला एकदा आठवण करून देशील? ठीक आहे. आणि आकाश एवढ्या दिवसांनी का बरं आलाय लेक्चरला? आकाश इतके दिवस का बरं नव्हता लेक्चरला? मॅम मोबाईल खराब झालेला. काय अरे नाटकं सांगताय? सगळ्यांनी एकच कारण सांगायचं का? वेगवेगळे तरी शोधा कारण. हा,
सगळ्यांचाच कसा मोबाईल खराब होतो? मॅम भेटत पण नव्हता दुसरा फोन लवकर. अरे बापरे, सिरियसली? थर्ड इयरच्या मुलांना भेटतोय, फर्स्ट इयरच्या मुलांना भेटतोय. बरं ठीक आहे, जरा तुझा तुझा मोबाईल खराब झाला होता, तुझं काम होतं ना फोन करून सांगायचं तुझ्या क्लास टीचरला. सांगितलं होतं मॅडमला तू फोन करून? नव्हतं सांगितलं. का बरं नव्हतं सांगितलंस? थर्ड इयरची मुलं एक दिवस जरी लेक्चर करणार नसतील ना तरी फोन करून सांगतात, मॅडम माझा मोबाईल खराब झालाय, माझ्या मोबाईलचा स्क्रीन खराब झालीये, मग मी आज लेक्चर नाही करू शकत, 2 दिवसात माझा मोबाईल मिळेल, मग त्याच्यानंतर मी लेक्चर करेन. फर्स्ट इयरची मुलं सुद्धा सांगतात. तुम्ही काय बाजीराव आहे का? आमदार आहे कुठल्या गावचे? हा काय आकाश, बरोबर बोलते का चुकीचं बोलतेय मी सांग? तू माझ्या जागेवर असशील तर काय बोलशील? मी तुझ्या जागेवर आहे आणि तू माझ्या जागेवर आहे असं सांग. एक अर्ज लिहायचा, लिहस का अर्ज? फी भरलेल्याचा किती भरणार आहेस फी? 5 भरणार आहेस. मग तसा अर्ज लिहितोस की राहिलेली फी मी ऍडमिशनच्या वेळेस हे करेन? लिही नाही अर्ज, मग त्याच्यावर पण सही घे. एक लिहिलेला आहे पण तो फक्त एक्झाम फीचर. एक्झाम फीचं नाही, एक्झाम आपल्या ऍडमिशन फीचं चाललं. एक्झाम फी काय आपली 750 आहे ना, जास्त नाही. काय करतात तुला काय नाहीये ना, मग 750 आहे. एक 1000 हा ते ह्याचे आहेत, काय ते कशाचे? काय आकाश, कधी मिळाला मोबाईल तुझा? आज मिळाला का मोबाईल तुझा? नाही. मग मॅडम तर म्हणतायत 2-3 दिवस झाले. सेमिस्टर मध्ये एकही लेक्चर त्यांनी केलं नाही माझं, असं म्हणतायत मॅडम. असं म्हणतायत मॅडम. काय बरोबर आहे का चुकीचं आहे? दुसऱ्यांच्या मोबाईल वरून करायचं लॉग इन करून. बरोबर आहे. मी मोबाईल वरून लेक्चर घेते. अरे बाळा, तू मोबाईल वरून दुसऱ्याच्या मोबाईल वरून लेक्चर जॉईन नाही करू शकत. मम्मी पप्पांचा फोन नाहीये तुझ्याकडे? बरं ठीक आहे, मम्मीकडे नसेल, पप्पांच्याकडे तर असेलच ना. भाऊ असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल, शेजारी पाजारी मॅम कोणी. पप्पांच्या फोनवरती भाऊ लेक्चर करतो, 12वीला आहे तो. बर ते ठीक आहे, चल. पण तुझा तो चुलत भाऊ काय तुझा यशराज का काय? यशराज का? मॅम तो घरात नसतो, सातारला जातो रोज. सातारला जातो. बर, शेजारी कोणीच नाही? आत्या मावशी काका मामी मामा कोणीच नाहीये तुझ्या घरा शेजारी? ते होते पण आता ते दिल्लीला गेलेत. म्हणजे तुझ्या घरात कुणीच राहत नाही का घरा शेजारी? घरा शेजारी राहायचे की, पण आता ते दिल्लीला गेलेत, दादा आणि वहिनी. बर, पण दुसरं कुणीच नाहीये, तू लेक्चर करूच शकत नाही असं? आणि एकदा अशी सिच्युएशन आहे का की कुणी तुला मोबाईल देऊ? मॅम पुढे आहेत, घराच्या पुढे आहेत, पण त्यांचं एका फोनवर दोघं लेक्चर करतात, त्यामुळे मागता पण येत नाही फोन. भावाचं दिवसभर लेक्चर असतं तुझ्या? नाही, आपल्या टायमिंग मध्ये 4 तास असतं. 4 तास असतो. हो ठीक आहे, आता काय बोलणार मी याच्यावरती? सुशांत पण म्हणतोय मला मोबाईल मिळतच नव्हता, माझ्या मोबाईलचा स्क्रीन गार्डच मिळत नव्हता, आणि असं बरंच काही 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 म्हणत होता. बरोबर का सुशांत? येस मॅम. हो ना. मी 8 दिवस गावालाच होते, तुला माहितीये का? हो माहितीये. माहितीये ना, मी खूप वेळा बघितलं तुला, मला सगळी खबर असते तुझी, माहितीये का? कॅन्सल झालं ऍडमिशन. ठीक आहे, आता उद्याच्या लेक्चरला आपण राहिलेलं काय असेल ट्रिगर मधलं तेवढं कम्प्लीट करूया. मग आपला इथे सिलॅबस 4 टॉपिक आपला कम्प्लीट झाला. इथे आपला ओरॅकलचा सिलॅबस कम्प्लीट झाला. ओरॅकलच्या सिलॅबस ह्याची प्रॅक्टिकलची लिस्ट मी तुम्हाला फोटो काढून पाठवून देईन. त्याच्यानंतर मी जसं सांगितलंय, नवीन नोटबुक घालायची, व्यवस्थित आउटपुट, व्यवस्थित इनपुट काय असेल, व्यवस्थित आउटपुट काय येणार आहे, काय इनपुट देणार आहे, किंवा तुमचा बेसिक टेबल काय आहे आणि बेसिक टेबलवरती काय आउटपुट येणार आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ड्रॉ करायच्या, व्यवस्थित लिहायच्या. तुम्हाला एक्झिक्युशन सांगितलेलं नाही, तुम्हाला फक्त काय करायला सांगितलंय, ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, एवढं तरी जमेल, एकमेकांचं बघायचं नाही.
जसं जमेल तसं लिहायचं. सर्च करा, गुगलवरती सर्च करा, लिहा, विचारा, या सगळ्या गोष्टी करूनच मग लिहायचं. कुणी कुणाचं बघून लिहायचं नाही. मला बघून लिहिलेलं समजतं हे तुम्हाला माहितीये. ठीक आहे, मला बघितलेलं आवडत नाही, कॉपी केलेलं आवडत नाही. ठीक आहे, व्यवस्थित सुवाच्य अक्षरात लिहायचं, पीडीएफ करायची आणि प्रॅक्टिकल असाइनमेंट क्लासरूमला अटॅच करायची. प्रॅक्टिकल असाइनमेंट एक 5 मिनिटात फोटो काढून मी तुम्हाला सेंड करते. यशचा नंबर आहे माझ्याकडे, यशला पाठवते. ठीक आहे, Yes, ma'am. परत माझ्या लक्षातून गेलं तर तुम्ही परत फोन करणार मला, माझ्या लक्षात येणारच. ठीक आहे, 5 मिनिटात तुम्हाला फोटो काढून पाठवते. व्यवस्थित असाइनमेंट वाचायची, व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा, क्वेश्चन लिहायचा, त्याच्या खाली त्याचा इनपुट काय आहे, त्याचा आउटपुट काय आहे, कुठल्या स्टेप्स तुम्ही परफॉर्म केल्या हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, कुणाला काही डाऊट असेल तर फोन करून विचारायचं, मनाने काहीही गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? थांबूया आपण इथे.